या एका चुकीमुळे देवघरामध्ये वास करत नाहीत. देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत. आपल्या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत. देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे 99% लोकांकडून ही चूक घडत असते आणि पूजेचे फळ मिळत नाही. आणि एका चुकीमुळे देवघरात वास करत नाहीत तर कोणते आहेत ते महत्त्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. देवघर हे देवांचे घर असते, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असलेच पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात. 1. देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग व केशरी रंग असावा. 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ असता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मल असावे आणि आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी. देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते वर्जित केले आहे. 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती असावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी, प्रथम गणपतीला आंघोळ घालावी, प्रथम गणपतीला आसनस्थ करावे, प्रथम गणपतीला गंध लावावे. 5. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंडी ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. 6. आपल्याला आपली कुलदैवत माहीत असणे खूप गरजेचे आहे. जर माहिती नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. 7. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य होते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फुले, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच बाहेर काढले पाहिजे, तर नाहीतर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत. तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. तुटलेल्या, भंगलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजा ठेवू नका. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. 8. देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे. 9. देवघरातील शाळीग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचा असतो. ओले कपडे काढून म्हणजे ओल्या वस्तू देवपूजा करायचे नसते. 10. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हाताने नमस्कार करून मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचतो. 11. आपण देवघरामध्ये जी समई लावतो व निरांजन लावतो त्यातील तूप एकत्र करू नये. तेलाचा आणि तुपाचा दिवा वेगवेगळा असावा. 12. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यावर नेहमी 2 वाती लावायच्या असतात. जीवाचा आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. संध्याकाळ सकाळ घंटीनाद व्हायलाच हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न होते.
आणि पवित्र राहते. 13 देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आणि आपण त्यांना शरण गेलेला असतो. आपण देवघरात किंवा मंदिराची स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो, ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेले चांगले असते. 14 देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपण पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावायचा आहे. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. 15 नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये, त्याचप्रमाणे कांदा लसूण देखील लिंबू वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. 16 मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची पूजा देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते, म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. 17 देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. 18 देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची धनाची दिशा मानली जाते. 19 देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 20 घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल, त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. 21 देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी, यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी, त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचा निरंतर वास करते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. 22 आपलं पूजेचं सामान सुद्धा एखादी खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवावं, इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाण ठेवावे, त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मल्य, सात्विकता आणि पवित्रता राहिलीच पाहिजे. 23 देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र खंडित असावी, ती जोडलेली नसावी. 24 काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते. इथे देवघर भिंतीला अडकून उभ्यानंच पूजा केली तरी चालेल, पण देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवांची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समयी दिवाणगणीय कोपऱ्यात ठेवावे, तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो, वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो, यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जाते. 25 कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा पोठो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या घरात ठेवू नये, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा करतो, पूजा करतो, ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या घरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असावा. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.